नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आज 12 वाजता न्यू चित्रा टॉकीज येथे बघितला शाहरुख खानचा डंकी. डंकी म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात विना विजा पासपोर्ट अशा रीतीनं चोरट्या मार्गाने जाणे म्हणजे डंकी मारणे असा प्रकार आहे हा. आणि ही कथा थोडी काही 95 ह्या आसपासची कथा आहे. तेव्हा इंग्लंडबद्दल बरंचसं आकर्षण होतं भारतीयांना. तिथं जाऊन काहीतरी पैसा कमवू, हे कमवू. मग ते काय कायचे भ्रमनिराश झाले, काय काय परत आले, काय काय कुठं मेले कुणाला कळलं नाही. घरच्यांना सुद्धा माहीत नाही ते जिवंत आहेत का मृत झालेले आहेत. सिनेमा चांगला आहे, स्टोरी वेगळी आहे आणि चांगला आहे म्हणजे कंटाळा येत नाही कुठं. खूप अगदी हा ब्लॉकबस्टर होईल अशी हे नाही आहे, पण निदान आपलं बजेट कव्हर करून बऱ्यापैकी प्रॉफिट मिळवेल असं वाटतंय. आणि कौटुंबिक म्हणजे संपूर्ण फॅमिली बघण्यासारखा सिनेमा आहे. ह्याच्या आधी काय जे चित्रपट आले ते फॅमिलीने बघण्यासारखे नव्हते. ॲनिमल म्हणा, अजून एक आला तो, असे 2-3 पिक्चर त्यात नागेश्वर राव असे पिक्चर जे फॅमिलीचे बघण्यासारखे नव्हते. थोडी क्रूरता हिंसा जास्त होती. पण हा पिक्चर फॅमिलीने बघण्यासारखा आहे. मल्टिप्लेक्समध्ये जास्त चालेल, सिंगल स्क्रीनला जरा कमी असं मला वाटतंय. तरी एकदा बघायला काय हरकत नाही असा पिक्चर आहे. कामं सर्वांची चांगली आहेत. गाण्याच्या बाबतीत मात्र निराशा थोडी होती. ते लुटपुट स्वागाया काय काय शब्द चाल आहे का काय. म्हणजे इराणीच्या ह्या सिनेमात जरा चांगलं तरी म्युझिक घ्यायला पाहिजे होते. एक 2 गाणी असती तरी चांगली गाणी घ्यायला पाहिजे होती. ही असली गाणी अगदी C ग्रेड पिक्चरमध्ये असतात. जुन्या गाणी त्यात सुद्धा चांगली असायची त्याच्यापेक्षा. हल्ली काय झालं, माणसाला ॲक्शन असली तर मी बघतो पिक्चर, किंवा अगदी काहीतरी वेगळं असं असलं तर थोडंसं घरातलं वातावरण किंवा असं काय संवाद चालले ना, त्यापेक्षा मी मोबाईल बघतो आणि मग पुढं काय चांगलं आलं की मगच पिक्चर बघतो. असे हल्ली बरेचसे प्रेक्षक मला दिसले. काय मग तो पिक्चर त्यांना पूर्ण कळेल का मला नाही कळत. पूर्ण त्या सिनेमाचा आस्वाद घ्या अगदी पहिल्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत. शाहरुख खानचे पठाण, जवान हे 2 सिनेमा आले. त्याच सिनेमापासून हा अतिशय वेगळा आहे. त्याच्यासारखं काहीतरी ह्यात पण असेल अशी अपेक्षा करून ह्या सिनेमाला जाऊ नका. हा सिनेमा ॲक्शन आहे थोडीफार, पण हा सिनेमा ॲक्शन सिनेमा नाही. कॉमेडी पण थोडीफार आहे, पण हा कॉमेडी सिनेमा नाही. हा एक समस्या दाखवली बेकारीची म्हणा किंवा अशी की गावात काय नाही, मग परदेशातच डायरेक्ट जातात. मग परदेशात कसं होतं त्यापेक्षा आपला गाव बरा होता असं वाटायची अवस्था आहे त्यांच्या तिथे. अशा ह्या सिच्युएशनवर आधारलेला सिनेमा. एक कुटुंबाची कशी हालत होते, खूप भावनाप्रधान असा सिनेमा आहे. बजेट कमी आहे त्यामुळं हा पठाण किंवा जवान किंवा ॲनिमल सारखं 500-400 कोटी असा व्यवसाय करण्याची शक्यता खूप कमी आहे. साधारण त्याचं बजेट माझ्या माहितीप्रमाणे 200 आहे. 200 म्हणजे कोटी 200. तर साधारण 250-300 ते पण अगदी 2 दिवसात केला, 4 दिवसात केला असं नाही. हळूहळू
हे होऊन जाईल. मागचा एक सॅम बहादूर बघा सिनेमा आपल्या इथं लागला नाही, तो खरं मला बघायचा होता. तर बघू कधी बघायला मिळतोय. तर सॅम बहादूर पण अगदी हळू हळू करत गेला. त्याचं काहीतरी 65 करोड बजेट होतं, आता 75 पर्यंत गेलाय तो. म्हणजे 10 कोटी फायद्यात आहे, बऱ्यापैकी चालला म्हणायचा. ते सुद्धा ॲनिमलच्या बरोबर रिलीज होऊन सुद्धा बऱ्यापैकी चालला. मग यातलं गाण्याचं असं आहे की गाणी सिच्युएशन योग्य आहेत त्या गाण्यासाठी. म्हणजे असं आता चला टाकले गाणं असं नाही वाटत. गाणी योग्य सिच्युएशन, हा इथं बरोबर गाणं आलंय ते बरोबर आहे असं वाटतं, पण ती गाणीच बरोबर नाहीत. म्हणजे अशी चांगल्या सिच्युएशनला प्रेमाचं हे दाखवलंय की आता त्याच्या मनात प्रेम उत्पन्न झालं त्याच्याबद्दल, आणि अशा क्षणाला ते गाणं त्याचे बोल काय बरोबर वाटत नाहीत. अजून चांगलं गाणं पाहिजे होतं तिथं, ते लुट पुटो पुटो लुट पुटो तिथं. हे बघ, शाहरुख खान, तापसी पन्नू कामं चांगली आहेत. विकी कौशलला थोडं कमी आहे, पण चांगलं आहे त्याचं काम. तापसी पन्नूचा मेकअप जो केलेला आहे तो अतिशय बरा वाटला. म्हणजे शेवटच्या वेळेला ती थोडी आजारी असती, वयस्कर झालेली आहे आणि आजारी पण असते. तो मेकअप छान वाटला. बोमन इराणी, हा सतीश शाह मात्र नाही. हे काय गुगलवाले पण येडेपणा करतात. बोमन इराणी, जेरेमी व्हिलर, आणि हा एक कायम दिसतो कधी जाहिरातीत कधी ह्याच्यात, विक्रम कोचर, त्याचं पण काम चांगलं. एक अनिल ग्रोवर, देवेन बहुजनी, हा जुन्या सिरियलमध्ये सारखा असायचा, त्यानं वकिलाचं काम केलंय. आणि बाकी काय ओळखीचे चेहरे आहेत. यातलं आर्ट डायरेक्शन, सेट डेकोरेशन, कॉस्ट्युम डिझाईन, मेकअप डिपार्टमेंट हे चांगलं आहे. ओव्हरऑल हा सिनेमा एकदा बघण्यासारखा नक्कीच आहे, आणि फॅमिली सोबत बघण्यासारखा आहे. तेव्हा जरूर फॅमिली सोबत हा सिनेमा बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.